नमस्कार. ह्या निवडणुकीवरती तुम्हाला काय वाटतं? ही जी निवडणूक आहे ही कोणत्या मुद्द्यावरती होणार आहे? नमस्कार. मी धनाजी पाटील पाडळी बुद्रुक उपसरपंच. खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद आणि सगळ्या पंचायत समित्या माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघात जेवढ्या जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत आणि जेवढे पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत हे माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सगळ्या मतदारसंघामध्ये आपले शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. खरं तर मला वाटतंय की माननीय चंद्रदीप नरके साहेब यांचा कामाचा धडाका बघून आमच्या चंद्रदीप नरके साहेबांच्यावर प्रेम करणारे सुद्धा आणि न प्रेम करणारे सुद्धा त्यांनी सुद्धा पुन्हा आपला विचार बदलून आता या निवडणुकीच्या माध्यमातून ते नरके साहेबांना त्यांच्या सोबत येत आहेत. आणि राहिला मुद्दा माझ्या या वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि चिखली आणि खुपिरे पंचायत समिती मतदारसंघ यामध्ये माननीय वडणगे मधून जिल्हा परिषदेसाठी इंद्रजित वसंतराव पाटील हा एक तरुण उमदा उमेदवार या ठिकाणी चंद्रदीप नरके साहेबांनी दिलेला आहे. खरं तर इंद्रजित हे पंचायत समिती करवीर मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. कोरोनासारखी परिस्थिती असेल, महापुरासारखी परिस्थिती असेल, श्रावण बाळासारख्या योजना असतील, या पंचायत समितीचं जे त्यांना पद मिळालेलं होतं त्या माध्यमातून सगळ्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याशिवाय गेल्या 9 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि या 9 वर्षामध्ये संपूर्ण या करवीर मधल्या वडणगे मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये इंद्रजित भैयांचा संपर्क आहे आणि त्याने अनेकांना क्रीडा शिक्षण संस्कृती या सगळ्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. असा एक उमेदवार या ठिकाणी वडणगे मधून आम्हाला जिल्हा परिषदेसाठी मिळालेला आहे. याशिवाय पंचायत समितीसाठी चिखलीमधून बळीराम कळके जो एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे, ज्यांनी अनेक वर्ष झालं सहकाराच्या माध्यमातून असू दे किंवा राजकारणाच्या माध्यमातून असू दे सामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला असा बळीराम कळके चिखली मतदारसंघातून उभे आहेत. याशिवाय आमच्या खुपिरे मतदारसंघामधून पंचायती समितीसाठी शैलेजा शिवाजी कुडाळकर या वरणगेच्या आमच्या वहिनी पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. त्यांचे जे मिस्टर आहेत शिवाजी कुडाळकर यांनी गेले 20 वर्ष झालं मान्य चंद्रदीप नरके साहेबांच्या खांद्याला खांदा लावून करवीर मतदारसंघामध्ये अखंड त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय वरणगे पाडळी आणि हे खुपिरे जो पंचायत समितीचा परिसर आहे या परिसरामध्ये शिवाजी कुडाळकरांचा सातत्याने संपर्क असतोय आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती शैलजाताई यांचं सुद्धा या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने महिलांचं संघटन आहे आणि त्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मला वाटतंय की वडणगे जिल्हा परिषद, चिखली पंचायत समिती आणि कुपिरे पंचायत समिती या तिन्ही ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हावरती आमचे जे 3 उमेदवार या ठिकाणी उभा आहेत ते प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत असा एक आशावाद मी आमच्या पाडळीच्या वतीने किंवा या परिसराच्या वतीने देतो, कारण त्या पद्धतीने ते काम बोलतोय असं मला वाटतंय. धन्यवाद. आता जर बघितलं ही इलेक्शन मध्ये जर बघितलं ही विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे की गटातटाच्या राजकारणावरती होणार आहे? नमस्कार. मी अमरसिंह पाटील पारडी बुद्रुक. यांनी आता जे मला विचारलं विकासाच्या, तर तसं बघितलं तर ह्या पंचक्रोशीमध्ये चंद्रदीप साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना कार्य करत आहेत, लाडकी योजना असू दे किंवा या आमच्या वरंगे पारडीला चंद्रदीप साहेबांनी पदावर नसताना सुद्धा कितीतरी विकास कामं या आपल्या पारडीला दिलेले आहेत. तसं विचार केला तर आता सध्या आमच्या पारडीला डांबरीकरण रस्ता सुद्धा चंद्रदीप साहेबांच्या कार्यामध्येच झालेला आहे. तसंच आता ग्रामपंचायत असू दे, वरंगी ग्रामपंचायत असू दे, पारडी बुद्रुक हॉल असू दे, जेवढे विकास कामं आहेत या विकास कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने केले की ज्या वेळेला मला जर वाटतं असं जे खानविलकर साहेबांचे जे कार्य होतं त्याच्यापेक्षा पलीकडे कार्य आता या चंद्रदीप साहेबांचं कार्य, आणि हे कार्य बघूनच आमच्या गावातील लोक आणि जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी या साहेबांच्या ओघात म्हणजे साहेबांच्या प्रेम करणारे ओघात या आता सामील व्हायला लागल्यात. बरीच लोक आता ह्या चंद्रदीप साहेबांच्या ह्या शिवसेनेमध्ये सामील व्हायला लागल्यात आणि त्याचं जे कार्य जे आहे आता अगदी कौतुकास्पद आहे. जेणे एखादा व्यक्ती जरी वारला तर त्या व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊन पोहोचून त्याला भेट आणि सांत्वन करण्याचं काम तसं सोपं नाही आहे. आम्ही गावाच्या गावात जर पगार मिळालं आणि कोणाला घरात भेट द्यायला म्हणलं तर ते शक्य नाही. आणि हा तळागाळातला नेता कुणाचाही असू दे, या संपूर्ण या परिसरामध्ये जेवढा जिल्हा आपला जिल्हा आहे या जिल्ह्यातला जेवढे कार्य आहे या करवीर तालुक्यामध्ये तिने
तिथेपर्यंत पोहोचायचं काम केलंय. त्यामुळे जे विकास काम आहे सांगण्याच्या पलीकडे विकास काम याच्यामध्ये ते साहेबांनी केलेले आहेत. तशाच आता जे उमेदवार दिलाय तो उमेदवार अगदी हेच आहे. आता तसा विचार केला तर बाकीच्या पक्षातला तगडा उमेदवार किंवा घराणेशाही मधलाच उमेदवार, परंतु तळागाळातला जसं आमच्या पारडी गावातले जे पिढी साहेबांनी आमचे जे ठराविक जे नेते म्हणजे कार्यकर्ते घडवलं तशा पद्धतीनं एकदम अगदी तळागाळातला त्याची परिस्थिती नसताना सुद्धा आम्हाला हा चंद्रदीप साहेबांना आम्हाला उमेदवार दिला आणि ह्या उमेदवाराला आम्ही संपूर्ण पाठिंबा देऊन त्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. जय देवा. अगदी बघायचं झालं तर ह्या भागामध्ये त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे आणि या भागामध्ये पण एक चर्चा आहे की अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य स्त्रीला या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेले आहे. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं? निश्चितच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शैलजाताई या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीशी हा खुपिरे मतदारसंघ वरणगे पाडळी नेटवडे खुपिरे शिंदेवाडी साबळेवाडी या आणि हनुमंतवाडी या सर्व गावातील लोक त्यांच्या पाठीशी निश्चितपणाने राहणार आहेत. कारण एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्यांचं त्यांच्या मिस्टरांचं असू दे त्यांचं असू दे या भागासाठी काम आहे आणि त्या पद्धतीनं ते उमेदवार निवडून येणारच असं मला वाटतं. आणि शिवाय माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेच. कारण चंद्रदीप नरके साहेबांनी आम्हाला त्यांच्या आमदारकीच्या फंडातून पाडळी बुद्रुक गावासाठी सध्याच एक 40 लाख रुपयाचं निधी दिलेला आहे. त्याचं सामाजिक सभागृहाचं काम चालू आहे. याशिवाय अजून काही कामं प्रस्तावित आहेत. त्यासाठी सुद्धा साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तशाच पद्धतीचे कार्य करणारी ही मंडळी आहेत. जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार दिलेत त्या पद्धतीनेच काम करणारे आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हे पंचायत समितीचा आमचा उमेदवार निश्चितच मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे असं माझी स्वतःची खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.